हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत एका वेगळ्या पद्धतीचे पोहे. म्हणजे पोहे सेमच आहे पण ह्याला आम्ही मसाला पोहे म्हणतो. तर इथे मी 1 किलो पोहे घेतलेले आहेत. हे पहा, माझ्याकडे अशी चाळणी, या चाळणीने मी पहिले पोहे चाळून घेतलेत. कधी कधी ह्याच्यात साली असतात, बारीक कचकच देखील असते. आपण पोहे चाळून घेणं खूप गरजेचं असतं. तर मी हे पूर्ण पोहे जे आहेत ना ते चाळून घेतलेले. आता मी तुम्हाला दाखवते की आपण कसे भिजवायचे. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे. पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पूर्ण पाणी पहिले आपण ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगते की जी पण अशी घट्ट बसणारी ताटली आहे ती ह्याच्यावरती ठेवायची आणि पातेल्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं, म्हणजे पोहे न सांडता पाणी निघतं. तर आता मी पटकन हे करते, नाही तर पोहे जास्त भिजतील. हां, बघू शकता तुम्ही. आता मी हे झाकण ठेवून हे पूर्ण पोहे जे आहेत ना त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता आपण हे पोहे असेच ठेवायचे आहेत 5-10 मिनटं साईडला. तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. जोपर्यंत आपण शेंगदाणे वगैरे तळून घेतो तोपर्यंत पोहे छान असे फुगतात, भिजतात छान. इथे पोह्यांसाठी मी घेतलेले आहेत 3 बारीक चिरलेले कांदे, थोडासा कढीपत्ता, 5 ते 6 मिरच्या हिरव्या, ह्या तिखट मिरच्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, 1 छोटी वाटी शेंगदाणे, 1 टॅमॅटो. टॅमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल. पण टॅमॅटोमुळे ना ओलावा येतो थोडासा पोह्यांना आणि पोहे कोरडे होत नाही. इथं घेतलेले आहेत 2 बटाटे साली सकट, मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, पाणी निथळलेलं आहे. तर चला तर मग आता पोहे बनवायला सुरुवात करूया. हे पहा, मी इथे ना, ही माझी छोटी पळी आहे, हे ना 6 पळ्या मी तेल घेतलेलं आहे. 6 पळ्या तेल घ्यायचं कारण हे आहे की आपले पोहे जे आहेत त्याचं प्रमाण 1 किलो आहे. जर तुम्ही पोहे कमी घेतले तर कमी तेलाचा वापर करा. पण 1 किलो पोह्यांना जर तुम्ही कमी तेल टाकलं तर तुमचे पोहे खूप जास्त कोरडे होतील आणि खाताना खूप टोटरे बसतील. त्यामुळे 1 किलो प्रमाणासाठी 6 चमचे छोटे मी तेल घेतलेलं. आता आपण सगळ्यात आधी शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर मीडियम फ्लेमवरती करायचे आहेत आपल्याला. आणि थोडेसे ब्राऊन झाले ना, थोडेसे हलकेसे बदामी रंगावर आले की लगेचच आपण शेंगदाणे काढून घ्यायचे, कारण ते त्याच्या उष्णतेमध्ये काढल्यावर गरम असतात तर ते जास्त काळपट पडतात. त्यामुळे जास्त तळायचे नाही आहेत. बदामी रंग आला थोडासा हलकासा की मग काढून घ्यायचे आहेत. आता आपण सगळ्यात आधी शेंगदाणे मीडियम गॅसवर फ्राय करूया. हे पहा तुम्हाला दिसतो हा कलर, हा अर्धा शेंगदाणे तुटलेला, त्यामुळे मी दाखवते. असा लाईट ब्राऊन कलर आला की लगेचच आपण हे जे शेंगदाणे आहेत ना हे काढून घ्यायचे. नंतर काय होतं ना, ह्याच्या उष्णतेमध्ये पण हे ब्राऊन होत राहतात. तुम्ही जास्त डार्क काढले तर ते जास्त काळपट होतात. त्यामुळे हलक्या बदामी रंगावरतीच काढायचे आहेत आणि मीडियम गॅसवरतीच तळायचे आहेत, नाही तर आतपर्यंत तळले जाणार नाही, कच्चे राहतील. त्यामुळे शेंगदाणे किंवा बटाटा फ्राय करताना मीडियम गॅसचाच ठेवायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम. आणि हे सगळ्या शेंगदाण्यात आपण काढून घेऊया. हे पहा, शेंगदाणे आता आपण काढून घेतलेले आहे. आता आपण बटाटे सोडायचे आहेत. आता हे मीडियम गॅसवरती बटाटे छान असे लाईट गोल्डन ब्राऊन करायचे आहेत. तुम्ही बटाटे फ्राय करायच्या ऐवजी जेव्हा तुम्ही कांदा परतता त्यावेळेस तुम्ही हे बटाटे परतून वाफवू पण शकता किंवा शेंगदाणे तळायच्या ऐवजी भाजूनही टाकू शकता. पण पोहे ची जी खरी मजा आहे ना ती तळलेल्या शेंगदाण्यांनी आणि तळलेल्या बटाट्यांनी येते. त्यामुळं नक्की आणि हे तेल पित नाहीत बटाटे, आपण हे तेलातून व्यवस्थित निथळून काढणार आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. आपलं प्रमाण जास्त आहे पोह्यांचं, 1 किलोच्या प्रमाणात दाखवते. त्यामुळे तुमच्या घरी जर पाहुणे आले तर तुम्ही इझिली बनवू शकाल. आता 7 ते 8 मिनटं झालेले आपले बटाटे थोडेसे ह्या झाऱ्याने दाबून बघायचे आहे. छान असे कट झाले आणि लाईट ब्राऊन कलरही आलेला आहे, म्हणजे छान फ्राय झालेले आहेत. तर आता आपण हे बटाटे पण काढून घ्यायचे आहेत. तर हे बटाटे मी
तुम्हाला दाखवते की मी कसे काढते आहे. हे बटाटे जे आहेत ना ते मी पोहे जे आपण भिजवून ठेवले होते ना त्याच्यावरतीच काढून ठेवत आहे. शेंगदाणे पण मी त्याच्यावरती टाकून घेतलेत, म्हणजे जे तेल आहे ते पोह्यांमध्ये जातं, भांड्याला किंवा ताटलीला वाया जात नाही. मग तुम्ही देखील ही ट्रिक. हे पहा, अशा प्रकारे मी पोहे जे ठेवलेले आहेत ना भिजवून त्याच्यावरती शेंगदाणे आणि बटाटे काढून घेतलेले आहेत, ज्याच्यामुळं की तेल त्याच्यात परत जाईल. हे पहा, आता आपण परत आपल्या पोहे बनवण्याकडे वळूया. हे पहा, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घेतलेला आहे. आता आपण टाकायचं आहे कढीपत्ता. त्यानंतर ॲड करायची आहे हिरवी मिरची, त्यानंतर कांदा. आता कांदे ना छान असे एकदम लाईट ब्राऊन करायचे आहेत आपल्याला पोह्यांसाठी. खूप असे कच्चट किंवा खूप असे गुलाबीसर पण ठेवायचे नाही. लाईट ब्राऊन कलर आला की समजायचं आपले कांदे तयार आहेत. आणि इथे मी बारीक चिरलेले आहेत, तुम्ही लांबट पण चिरू शकता, उभे पण चिरू शकता, तसेही पोहे छान लागतात. माझ्या चॅनलवर पहिली जी रेसिपी आहे पोह्यांची त्याच्यामध्ये मी लांब लांब चिरलेला आहे कांदा. आता हे आपण छान असे लाईट ब्राऊन करून घेऊया. हे पहा, आता कांदे एकदम लाईट ब्राऊन झालेले आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त डार्क कलर करायचा नाही आहे आपल्याला कांद्याचा, कारण कांद्या आणि पोह्यांमध्ये कांदे असे काळपट किंवा ब्राऊन नाही दिसले पाहिजे. हे पहा, हलकासा गुलाबी लाईट ब्राऊन असा कलर आहे. तर या स्टेजला आपण टाकायचं आहे टॅमॅटो. आणि टोमॅटो ना ह्याच्यामध्ये एकदम मऊ होऊ द्यायचा आहे, तोपर्यंत आपण शिजवायचा आहे. मऊ होऊ द्यायचा एकदम सॉफ्ट. तर आहे ना ह्याच्या पोह्यांना ओलावाही राहतो आणि टेस्टही वेगळी छान येते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. हे पहा, आता ना 3-4 मिनटं झालेत, आपले टॅमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता कलर पण टॅमॅटोचा तेलामध्ये छान असा उतरलेला आहे. तर आता आपण काय करायचं, मसाला पोहे आहेत हे, तर मग मसाल्याचा इथे डब्बा घ्यायचा आहे. याच्यात टाकायचं आहे 1.5 चमचा छोटा हळद, आणि इथे टाकलेले आहे 4 चमचे हे छोटे कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाल्याने जी पोह्यांना एक वेगळी आणि एकदम डिफरंट टेस्ट येते. त्यामुळे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला ट्राय केल्यावर कळेल की खरंच एकदम वेगळी चव आहे. आणि तिखट जे आहे कांदा लसूण मसाल्याचं ते तुम्ही कमी प्रमाणात वापरायचं आहे, कारण आपण पहिली हिरवी मिरची टाकली आहे. 1 किलो पोहे आहेत त्यासाठी मी 4 छोटे चमचे घेतलेले आहेत. आता आपली छान असे मसाले तेलावर परतलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये पोहे ॲड करायचे आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे, म्हणजे आपली फोडणी करपणार नाही. हे बघू शकता तुम्ही आपले पोहे किती छान भिजलेले आहेत आणि एकदम मोकळे मोकळे आहेत. अजिबात त्याचा लगदा वगैरे झालेला नाही आहे. आता मी सगळे पातेल्यातले पोहे घेऊन टाकते ह्याच्यामध्ये. हे पहा, मी तर संपूर्ण पोहे टाकलेले आहेत. पूर्ण कढईभर असे पोहे आहेत, कारण हे आहेत 1 किलो. हे पहा, आता आपण हे छान असे तळापासून मिक्स करायचे आहेत. आणि अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही आहे तुम्हाला, नाही तर खाली जो मसाला आहे आपला कांदा मसाला म्हणा, हळदी पावडर म्हणा, ते सगळं जे आहे ना ते करपून जाईल. त्यामुळं अजिबात ते करायचं नाही. आणि एकदम हलक्या हाताने असे पोहे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. जर तुम्ही असं जोरजोरात ढवळलं ना तर हे बघा, हे पोहे किती छान मोकळे सुटसुटीत आहेत ना, हे एकदम चिवट होतील. त्यामुळे एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचे आहेत. आता मी पूर्ण मिक्स करून तुम्हाला दाखवते. आता मी कढईना फिरवून फिरवून मिक्स केलेले आहेत पोहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे ना, असे जर गुठळ्या वगैरे असतील त्याच्या हाताने मोडून घ्यायचे आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार. गॅसची फ्लेम आत्ताही तुम्हाला हाय करायची नाही आहे.
आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला आहे ना परत एकदा पोहे छान असे मिक्स करायचं, म्हणजे मीठ जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागेल. आणि अशी कढई जी आहे ही फिरवत फिरवत मिक्स करायचं आहे, म्हणजे मीठ व्यवस्थित लागेल आणि पोहे जास्त चिवट होणार नाहीत, जास्त जोरात हलवलेही जाणार नाही. त्यामुळे कधीही जास्त प्रमाणात पोहे करताना असं कढई फिरवत राहायचं आहे तुम्हाला. आता मी सगळीकडे हे मीठ जे आहे ते व्यवस्थित पोह्यांना लावून घेते. हे पहा, आता मी मीठ वगैरे सगळं पोह्यांमध्ये मिक्स करून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आणि आता मी तुम्हाला सांगते की मी काय करणार आहे. लो फ्लेमवर ठेवणार आहे आपण पोहे. तर त्याच्यासाठी आपण पोह्यांना 5 मिनिटं असं झाकून एक वाफ काढून घेणार आहे. कारण आपण लो फ्लेमवर शिजवतोय, पोह्यांना जास्त शिजवायची गरज नाही लागत. पण एक छान अशी वाफ काढली ना तर पोहे असे खुलतात छान आणि खातानाही तुम्हाला सॉफ्टनेस जाणवणार नाही, तर खूप टोटरे बसतील. तर 5 मिनिटं अशी एक वाफ काढायची आहे, पण लो फ्लेमवर. हे पहा, आता मी छान अशी 5 मिनिटाची जी आहे ना लो फ्लेमवर वाफ काढलेली आहे. आता आपले आता एकदम पोहे रेडी आहे. तर आपण ह्याच्यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे पोहे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. हे पहा, तुम्ही बघू शकता अजिबात पोह्यांचा लगदा झालेला नाही आहे. एकदम सुटसुटीत, एकदम मोकळे मोकळे पोहे आणि सगळीकडे मसाला लागला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. अजिबात पोहे चिकट चिवट झालेले नाही आहेत आणि छान भिजलेले आहेत. त्यामुळे कधीही जास्त प्रमाणात तुम्हाला पोहे भिजवायचे, एखादं मोठं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यात स्वच्छ पोहे धुवायचे 1 ते 2 वेळा आणि लगेचच त्याच्यावरती बरोबर बसणारं ताट ठेवून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही त्यात पोहे जास्त वेळ ठेवले पाण्यात तर ते चिकट होतील आणि लगदा होईल. आता आपल्या पोह्यांचं जी आहे मसाला पोहे तयार आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यावर शेव वगैरे पण ॲड करू शकता. आता मी ह्याची प्लेटिंग तुम्हाला करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, हे बघा, बघितले आपले मसालेदार मस्त असे मसाला पोहे कसे दिसत आहेत. ते दिसत आहेत ना, एकदम मोकळे मोकळे छान छान असे दिसत आहेत ना, टेस्टी टेस्टी यमी यमी. तुम्ही ह्याच्यावर ओलं खोबरं, बारीक शेव, डाळिंबाचे दाणे, तुम्हाला जे आवडेल ते टाकू शकता. पण आपले जे नॉर्मल कांदे पोहे असतात ते असेच सर्व करतात. त्यामुळे मला थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाने गार्निश केले. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. ही मसाला पोह्यांची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.